तर चला, तू हो भरती काय, तू हो भरती पेपर भरती पोलीस भरती विश्लेषण. आज काल आपला पेपर झाला होता, त्याच्यावर आपल्याला काय घ्यायचं आज विश्लेषण घ्यायचं पेपरचं. आणि ती सिरीज तू हो भरती मधली पोलीस भरतीचा फर्स्ट पेपर पाहिलेला आहे आपण, त्याचं घ्यायचं आपल्याला सामान्य ज्ञानचं काय घ्यायचंय सोल्युशन, काय घ्यायचंय किंवा विश्लेषण. तर पहा, नंबर 1 चा प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो. कोणता महामार्ग, समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो. तर यातील दोन शहर आहे मुंबई आणि नागपूर. कोणते दोन शहर आहे, मुंबई आणि नागपूर. आणि या समृद्धी महामार्गानं महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी या हे दोन शहर आहेत जोडलेले आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, कायची, महाराष्ट्राची राजधानी. आणि जे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी, काय आहे, महाराष्ट्राची उपराजधानी. या दोन शहरांना जोडण्याचं काम या समृद्धी महामार्गाने आपल्याकडे काय केलेलं आहे. हा जो समृद्धी महामार्ग आहे, या समृद्धी महामार्गाला नवीन नाव, काय नाव ठेवण्यात आलेले आहे, नवीन नाव ठेवण्यात आलेले हिंदू हृदय सम्राट. काय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असा हा महामार्ग मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडतो. त्याचं नाव ठेवण्यात आलेले आता हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. विचारतात समृद्धी महामार्गाचं एकूण अंतर किती किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आपण केलेला आहे, तर 701 किलोमीटर. किती किलोमीटरचा आहे, 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे. विचारतात समृद्धी महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जातो, जिल्हा. विचारतात हा एकूण किती जिल्ह्यातून जातो, सांगायचं 10 जिल्हे आणि 26 तालुके आणि 392 गावं. किती आहे, 392 गावामधून हा जो समृद्धी महामार्ग काय करतो, प्रवेश करतो. 10 जिल्हे 26 तालुके आणि 392. प्रश्न असा येतो, यापैकी समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही, कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमेहून जातो. सर्वात पहिला सुरुवात होतो पहा नागपूर. कुठून सुरुवात होतो, नागपूर. त्याच्यानंतर नंबर 2 ला येतो वर्धा जिल्हा. कोणत्या जिल्ह्यात येतो, वर्धा. त्याच्यानंतर वर्ध्यातून ते करतो अमरावती. कुठे येतो, अमरावतीतून त्याच्यानंतर येतो वाशिम. कुठे येतो, वाशिम नंतर येतो बुलढाणा. कुठे येतो, बुलढाणा. त्याच्यानंतर येतो जालना. कोणता जिल्हा, जालना. त्याच्यानंतर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर तो प्रवेश करतो नगर, अहमदनगर. कुठं करतो, अहमदनगर. त्याच्यानंतर नाशिक. कुठं करतो, नाशिक. आणि त्याच्यानंतर ठाणे. कुठं करतो, ठाणे. किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एकूण किती झाले जिल्हे झाले 10. तर 10 जिल्ह्यातून हा प्रश्न असा येतो की कोणत्या जिल्ह्यातून जात नाही. मागच्या वर्षी पोलीस भरतीला प्रश्न होता, अकोल्याला प्रश्न विचारला होता की समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही. त्या जिल्ह्यात प्रश्न होता की तो त्या जिल्ह्यातून जात नाही. कोणत्या जिल्ह्यातून जात नाही, अकोला. कोणत्या जिल्ह्यातून जात नाही, अकोला. इकडच्या साईडचे जिल्हे असतील, परभणी असेल, कोणता तरी एखादा ऑप्शन जर आला तर एवढे पाठ ठेवायचे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे. आपल्याकडे एक नवीन महामार्ग झालेला आहे. त्या नवीन महामार्गाचं नाव आहे शक्तीपीठ महामार्ग. कोणता आहे, शक्तीपीठ महामार्ग. आणि हा शक्तीपीठ महामार्ग पहा नागपूर ते गोवा कुठपर्यंत आहे, नागपूर ते गोवा या शहरादरम्यान हा जो शक्तीपीठ महामार्ग काय केलेला आहे, तयार केलेला आहे. जर विचारलं याची एकूण लांबी, काय विचारलं, एकूण लांबी, तर शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी 802 किलोमीटर. किती किलोमीटर, 802 किलोमीटर. आणि हा जो महामार्ग आहे 12 जिल्ह्यातून जातो. किती जिल्ह्यातून, 12 जिल्हे. 12 जिल्ह्यातून प्रवेश करणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे, तर शक्तीपीठ महामार्ग. विचारतात कोणत्या दोन शहरांना जोडतो, तर लक्षात ठेवा नागपूर आणि गोवा. कोणत्या शहरांना, नागपूर आणि गोवा. त्याच्यानंतर पहा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण होत्या, काय होता, सध्या काय 2024 ला पदभार स्वीकारला होता, परत यांचा पदभार काय केला, कॅन्सल केलेला आहे. आता सध्या आपले पोलीस महासंचालक कोण आहे, संजय पांडे. कोण आहे, संजय पांडे म्हणून या व्यक्तीने काय केलेलं आहे, पदभार स्वीकारलेला आहे. तर या 2024 च्या होत्या रश्मी शुक्ला. कोण होता, श्रीमती रश्मी शुक्ला.
या व्यक्ती 2024 ला कधी स्वीकारला होता पदभार? 2024 ला पोलीस महासंचालक. याच्या अगोदर एकही महिला पोलीस महासंचालक झालेली नाही. पहिली महिला पोलीस महासंचालक. काय? पहिली महिला पोलीस महासंचालक. पोलीस महासंचालक. आणि 1993 काय? 1993 चे आयपीएस अधिकारी. काय? 1993 चे आयपीएस अधिकारी. तर ती व्यक्ती कोण आहे? रश्मी शुक्ला. आणि रश्मी शुक्ला याच्या अगोदर ज्या वेळेस पोलीस महासंचालकाचा पदभार स्वीकारायच्या अगोदर सशस्त्र सीमा बल. काय? सशस्त्र सीमा बल. सशस्त्र सीमा बल याचं काय झालेलं आहे? महासंचालक पदी त्यांची काय झालेली? निवड झालेली आहे. महासंचालक पदी. कोणतं बल? सशस्त्र सीमा बल. पण कधी? ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक व्हायच्या अगोदर. त्याच्यानंतर 5 नंबर 1 ला ते श्रीमती सुजाता सैनिक. नाव ऐकलं असेल तुम्ही. कोण आहे? सुजाता सैनिक. सुजाता सैनिक. आणि ही महाराष्ट्राची मुख्य सचिव. काय? महाराष्ट्र राज्याची मुख्य सचिव म्हणून राहिलेली व्यक्ती. सध्या चालूच तिथे 2024 पासून पदभार स्वीकारलाय. महाराष्ट्र राज्याची मुख्य सचिव. महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव. मुख्य सचिव. महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती. तर ती व्यक्ती कोण आहे? सुजाता सैनिक. कोण आहे? सुजाता सैनिक. त्याच्यानंतर पहा कोण येत आहे? अर्चना त्यागी. कोण येत आहे? अर्चना त्यागी. ही जी अर्चना त्यागी व्यक्ती आहे ही अर्चना त्यागी महाराष्ट्र. काय? महाराष्ट्र पोलीस. कोण? महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संचालक महामंडळ ची अधिकारी. कोण? अर्चना त्यागी. आणि ही अर्चना त्यागी 1981 ची आयपीएस अधिकारी. कधीची आहे? 1981 ची आयपीएस अधिकारी. कोण? अर्चना त्यागी. त्याच्यानंतर रश्मी शुक्ला कोण आहे? पोलीस महासंचालक. त्याच्यानंतर ती मीरा बोरावणकर. कोणी ती? मीरा बोरावणकर. बोरवणकर. कोण आहे? बोरवणकर. आणि ही मीरा बोरवणकर ही महाराष्ट्राची पुणे जिल्ह्यातली व्यक्ती. कुठे? पुणे जिल्हा. आणि ही मीरा बोरवणकर एक आयपीएस अधिकारी. कोण आहे? आयपीएस अधिकारी. आणि हिला महाराष्ट्राची हिला काय म्हणतात? लेडी सुपरकॉम. कोण म्हणतात? लेडी सुपरकॉट. काय म्हणतात? लेडी सुपरकॉम. काय म्हणून ओळखले ते? लेडी सुपरकॉम म्हणून ओळखले जाणारी व्यक्ती. तर कोण आहे ती? मीरा बोरवणकर. कोण आहे? मीरा बोरवणकर. समजलं? त्याच्यानंतर पहा एयू ही रासायनिक संज्ञा कोणत्या धातूची आहे? कोणती? एयू. जर विचारलं तुम्हाला एयू तर एयू ही कशाची आहे? सोने. कशाची आहे? सोने. त्याच्यानंतर पहा इथे तांब. काय येतं? तांब. तर या तांब्याला म्हणतात सीयू. काय म्हणतात? सीयू. त्याला म्हणतो आपण कॉपर. काय म्हणतो? कॉपर. तांब्याची संज्ञा जर विचारली तर सांगायचं सीयू. त्याच्यानंतर पहा इथे चांदी. काय येतं? चांदी. तर चांदीची सांगायची एजी. आणि त्याच्यानंतर कोणता धातू येतो? लोह. कोणता येतो? Fe. याला म्हणतो आपण फेरस. काय म्हणतो? फेरस. आणि त्या फेरसलाच म्हणतो आपण लोह. काय म्हणतो? लोह. हा जे लोह शरीरात काय? शरीरात जर लोहाची कमतरता आली तर आपल्याला कोणता रोग होऊ शकतो? शरीरात जर आपल्याला लोहाची कमतरता आली तर आपल्याला कोणता रोग होऊ शकतो? कोण सांगू शकतो? अनिमिया. कोणता रोग होऊ शकतो? अनिमिया. लोहाची कमतरता जर झाली शरीरात कमतरता तर अनिमिया रोग होतो. कोणता होतो? अनिमिया हा जो रोग आहे हा रोग काय होतो? आपल्याला होऊ शकतो. जर विचारतात तुम्हाला सोन्याची संज्ञा जर विचारली तर काय सांगायची? एयू. त्याच्यानंतर कॉपर. तांब्याची विचारले तर सीयू. त्याच्यानंतर एजी चांदी. आणि Fe फेरस. काय? Fe फेरस. त्याच्यानंतर पहा भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? प्रश्न बोलतो वाटते बऱ्याचशा जणांना प्रश्न चुकवला असेल. सगळ्यांना मारला असेल 26 जानेवारी 1950. कोण कोण मारला होता? 26 जानेवारी 1950. काय इथं स्वीकार आहे? काय आहे? स्वीकारण्यात आली. अंमलात आली का? अंमलात आली नाही, फक्त स्वीकारण्यात आली होती. भारताची राज्यघटना. मला सांगा भारतीची राज्यघटना तयार करण्यासाठी आपण कोणती समिती नेमली होती? तयार करण्यासाठी तर तयार करण्यासाठी आपण नेमली होती मसुदा समिती. कोणती समिती होती? मसुदा समिती. आणि या मसुदा समितीचा अध्यक्ष कोण होता? याचा अध्यक्ष जर विचारलं तर सांगायचं डॉक्टर बी आर आंबेडकर. काय? अध्यक्ष डॉक्टर
BR आंबेडकर या मसुदा समितीचा कोण होता? सदस्य. मला सांगा मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? एकूण सदस्य जर विचारलं एकूण सदस्य सांगायचे 7 सदस्य आणि ही राज्यघटना तयार करण्यासाठी आपण एक महत्वाची समिती नेमली होती. त्याच्यानंतर पहा भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी दिवस किती लागले होते आपल्याला? दिवस 11 दिवस नाही, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. किती लागले होते? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस असा दीर्घ काळाकार आपल्या या राज्यघटनेला तयार करण्यासाठी लागलेला आहे. त्याच्यानंतर काय विचारलंय? आपली राज्यघटना तयार ज्यावेळेस मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती रे? 29 ऑगस्ट 1947 ला काय झालं? आणि ज्यावेळेस 9 डिसेंबर 1945 कधी? 9 डिसेंबर 1945 ला संविधान सभेची पहिली बैठक काय झाली होती? पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1945 ला. तेव्हापासून राज्यघटना तयार करण्याचं काम कोण काय आपल्या भारतीय लोकांनी काय केलं होतं? तयार करण्यास सुरुवात केली होती. परंतु ज्यावेळेस मसुदा समिती स्थापना होती तेव्हापासूनच काय होते? भारतीय राज्यघटना सुरू करण्यास काय होते? तयार होती. आणि आपली भारताची राज्यघटना लिहून तयार होती 26 नोव्हेंबर 1949 ला. काय होतं? 26 नोव्हेंबर 1949 ला काय होती? स्वीकारण्यात येते. काय होती? स्वीकारल्या होती 1949. त्याच्यानंतर काय होते? आपल्या भारताचे काय होतं? राष्ट्रपती आणि काय भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय करतात? आपल्या भारतीय राज्यघटनेवर काय करतात? स्वाक्षरी करतात आणि लागू होती आपली भारताला लागू. पहा भारताला लागू कधी होती? 26 जानेवारी. कधी होती? 26 जानेवारी 1950 ला काय होती? आपली भारताची राज्यघटना आपल्या भारतासाठी काय होती? लागू होती. आणि तेव्हापासून भारताचं काय होतं? इंग्रजाचं काय होतं? राज्य काय होतं? भारतातून नष्ट केल्या जाते आणि जी भारताची जी राज्यघटना आहे त्याचनुसार आपला भारत देश चालायला सुरुवात होती. समजलं? त्याच्यानंतर पहा दहशतवाद विरुद्ध विशेष पथक कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र बल काम करते? काय होतं? दहशतवाद. काय आपल्या भारतात महाराष्ट्रात काय होते? दहशतवादाला सुरुवात झाली होती 26/11. काय झालं होतं? सगळ्याला माहिती 26/11 झाला होता मुंबईला. कोणत्या हॉटेल झाला होता? ताज हॉटेल. कुठे झाला होता? ताज हॉटेलवर ज्यावेळेस 26/11चा हल्ला होतो आणि त्याच विचारावर आपण महाराष्ट्रात एक असं पथक निर्माण करतो की ते पथक दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आपण स्थापन केलेलं असतंय. ते कोणतं आहे? फोर्स 1. कोणतं आहे? फोर्स 1. कोणतं पथक आहे ते? फोर्स 1. फोर्स 1 हे पथक आपण काय केलेलं आहे? एनएसजीच्या धर्तीवर. कशाच्या? एनएसजी. काय? एनएसजीच्या धर्तीवर आपण काय केले? स्थापन केलेले. काय केलेले? स्थापन केलेले. ते केलं होतं आपण ज्यावेळेस 26/11चा आपल्याकडे मुंबई हल्ला झाला होता त्यावेळेस आपण ते स्थापन केलेलं होतं. पहा फोर्स 1चं तुम्हाला विचारतात महाराष्ट्रात फोर्स 1चं मुख्यालय. काय विचारतात? मुख्यालय. जर महाराष्ट्रात फोर्स 1चं मुख्यालय विचारलं तर सांगायचं गोरेगाव मुंबई. कुठं सांगायचं? गोरेगाव मुंबई. कोणत्या ठिकाणी सांगायचं? गोरेगाव मुंबई या ठिकाणी काय फोर्स 1चं मुख्यालय आहे. विचारतात याचा प्रमुख. काय? फोर्स 1चा प्रमुख कोण आहे? जर विचारलं तुम्हाला पोलीस भरतीला 100% फोर्स 1चा प्रमुख विचारल्या जातो. कारण ही संस्था पोलीस कायसाठी? दहशतवादी म्हणल्यानंतर पोलीसच्या संदर्भात विचारल्या जाते. तर सांगायचा चिरंजीव प्रसाद. कोण सांगायचा? चिरंजीव प्रसाद हा जो व्यक्ती हा फोर्स 1चा प्रमुख राहिलेला व्यक्ती आहे. त्याच्यानंतर पाहिजे ते सीआयडी. काय येत आहे? सीआयडी. त्या सीआयडीचं विचारतात तुम्हाला सीआयडीचं मुख्यालय. सीआयडीचं मुख्यालय शक्यतो विचारल्या जाते. सीआयडीचं मुख्यालय पुणे. कुठे आहे? पुणे या ठिकाणी. सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. काय म्हणतो आपण याला? सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणून सीआयडीला ओळखल्या जाते. आणि ही एक सीआयडी एक गुप्तहेर संघटना आहे. कशी आहे? गुप्तहेर संघटना. आणि याचं जर मुख्यालय जर विचारलं तर कोणत्या ठिकाणी सांगायचं? पुणे. विचारतात याचा प्रमुख. कोण विचारतात? प्रमुख. सीआयडीचा प्रमुख आहे रितेश कुमार. कोण आहे? रितेश कुमार नावाचा व्यक्ती हा काय? या सीआयडीचा प्रमुख आहे. त्याच्यानंतर पहा काय येते? सीबीआय. काय येते? सीबीआयचं मुख्यालय. काय? सीबीआयचं मुख्यालय दिल्लीला आहे. कोणत्या ठिकाणी? दिल्ली. सीबीआयचं मुख्यालय दिल्लीला आहे. विचारतात सीबीआयचं प्रमुख कोण आहे? प्रमुख. तर सीबीआयचा प्रमुख सांगायचा प्रवीण सूद. कोण सांगायचा? प्रवीण सूद नावाचा व्यक्ती हा काय आहे? सीबीआयचा प्रमुख आहे. जर विचारलं मुख्यालय सीबीआयचं कुठे तर कोणत्या सांगायचं? दिल्ली. त्याच्यानंतर येते MIA. काय येते?
MIA. आणि या MIAचं पण मुख्यालय जर विचारलं सांगायचं तर पुणे हडपसर. कुठे? पुणे हडपसर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? हडपसर. आणि ही जी आपली CIDची संघटना आहे याच्यानुसार ही गुप्तहेर संघटना आहे. जर ही हडपसरला जी आपल्याकडे काय CID ना, त्या CIDच्या आधिपत्याखाली ते काम करणारी एक संस्था आहे. कोणती? MIA. तिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर कोणत्या ठिकाणी? हडपसर. कोणत्या ठिकाणी? हडपसर. समजलं तुम्हाला? CIDचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? पुणे. त्याच्यानंतर CBIचं दिल्ली. त्याच्यानंतर फोर्स 1चं मुंबई गोरेगाव. आणि MIAचं मुख्यालय विचारलं तर पुणे हडपसर. याच्यावर एक ना एक तरी प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर. मी तुम्हाला वेळेस सांगितलं की महाराष्ट्रातलं नंबर 1चं शिखर सातपुडा पर्वतातलं, सह्याद्री पर्वतातलं. याच्या अगोदर आपला काय झालेले जिकेत भाग झालेला आहे. प्रश्न आहे कोणता? मला सांगा, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं? तर कोणतं आहे? साल्हेर शिखर. कोणतं शिखर आहे? साल्हेर. साल्हेर शिखर. कोणतं शिखर आहे? साल्हेर शिखर. जर विचारलं साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगायचं नाशिक. कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात वसलेलं एक साल्हेर ठिकाण. हे साल्हेर नावाचं जे शिखर आहे ते नाशिक जिल्ह्यात वसलेलं आहे. विचारतात साल्हेर शिखराची उंची. जर याची उंची विचारली तर सांगायचं 1567. किती आहे? 1567 मीटर. किती आहे? 1567 मीटर या शिखराची उंची आहे. म्हणून महाराष्ट्रात नंबर 2चं, महाराष्ट्रात नंबर 1चं शिखर पहा. महाराष्ट्रात नंबर 1चं शिखर कुठलं? महाराष्ट्रात नंबर 1 चे शिखर तर ते शिखर आहे कळसुबाई. कोणतं आहे? कळसुबाई. आणि हे पर्वत सह्याद्री पर्वतात वसलेले. कोणत्या पर्वतात? सह्याद्री पर्वतात वसलेलं एक शहर, एक काय आहे? शिखर आहे. जर विचारतात याची उंची जर विचारली सांगा 1646. किती सांगायची? 1646 मीटर. विचारलं कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगायचं अहमदनगर. कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. आणि या अहमदनगरचं नवीन नाव काय झालेलं आहे आता? अहिल्यानगर. काय झालेलं आहे? अहिल्यानगर. अहिल्यानगर या शहराचं नाव. त्याच्यानंतर पाहिजे अंकाई टंकाई. हा जो अंकाई टंकाई, हे अंकाई टंकाई मांगीनुंगी हे दोन नावाचे किल्ले पण आणि काय एक शिखर पण आहे. कोणता आहे? अंकाई टंकाई. अंकाई टंकाई. ह्यो अंकाई टंकाई नावाचा एक किल्ला आहे. काय? एक किल्ला. आणि त्याच्यानंतर याचं पण एक काय शिखर आहे. काय? एक शिखर. विचारतात जर किल्ल्याची उंची जर विचारली तुम्हाला, या किल्ल्याची उंची समुद्री सपाटीपासून 2802 किलोमीटर. किती मीटर आहे? 2802 मीटर. आणि हा पण मांगी तुंगी. त्याच्यानंतर काय येतंय? मांगी तुंगी हा शिखर पण आहे आणि किल्ला पण आहे. तर विचारतात हे दोन्ही शिखर आणि किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगायचं नाशिक. कोणत्या जिल्ह्यात रे भाऊ? नाशिक जिल्ह्यात वसलेलं. साल्हेर नाशिक मध्ये. फक्त कळसुबाई कोणत्या ठिकाणी? अहमदनगर. विचारतात कळसुबाई शिखर हे कोणत्या पर्वतात आहे तर कोणत्या पर्वतात सांगायचं? सह्याद्री पर्वत. जर साल्हेर शिखर जर विचारलं तर साल्हेर शिखर हे सातमाळामध्ये. कुठे? सातपुडा पर्वतामध्ये. कोणत्या? तिथे सातमाळा म्हणून ओळखतात. सातमाळा अजिंठा नाशिक पर्यंत, म्हणून ते सातमाळा अजिंठा या शिखरावर वसलेलं शिखर आहे. कोणतं? साल्हेर. महाराष्ट्रात नंबर 2चं शिखर. त्याच्यानंतर पाक कसा मी हसतो अशी ट्रिक करायची. कसा मी हसतो. कसा मी हसतो. जर कसा म्हणलं तर कळसुबाई. स पासून साल्हेर, म पासून महाबळेश्वर आणि याचा ह पासून हरिश्चंद्रगड. काय होतं? हरिश्चंद्रगड. महाबळेश्वर. जर कळसुबाई जर म्हटलं तर कुठपर्यंत आहे? कळसुबाई नगरमध्ये येते. साल्हेर नाशिक, महाबळेश्वर सातारा आणि हरिश्चंद्रगड अहमदनगर. कुठे येते? अहमदनगर जिल्हे. अशी आपल्या शिखराची उंची आहे. नंबर 1, नंबर 2 तरी लक्षात ठेवा. नंबर 1चं कोणतं? नंबर 2चं कोणतं? समजलं? त्याच्यानंतर पहा, हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता दिवस? जागतिक पर्यावरण दिवस. सगळ्याला माहिती आहे की जागतिक पर्यावरण दिवस का म्हणून साजरा करतो तर 5 जून. कोणता दिवस आहे? 5 जून हा जागतिक काय? जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. किती जून? 5 जून. पहा 1 जुलै. कोणता? 1 जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर आपल्या इकडे पहा आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिवस. कोणता दिवस? आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिवस. आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून काय करतो आपण? साजरा करण्यात येतो. तर कोणता? 1 जुलै. कोणता दिवस? प्रत्येक कोणता तरी एक दिवस विचारला जातो म्हणजे जातो. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतो 17 ऑक्टोबर. कोणता येतो? 17 ऑक्टोबर. 17 ऑक्टोबर. मला सांगा 17 ऑक्टोबरला कोणता दिवस बरं? तर 17 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय गरिबी दिवस. कोणता आहे? आंतरराष्ट्रीय
गरिबी दिवस, आंतरराष्ट्रीय गरिबी दिवस. आंतरराष्ट्रीय गरिबी दिवस आपण कोणत्या दिवशी म्हणतो तर 17 ऑक्टोबर. कोणता ऑक्टोबर? 17 ऑक्टोबर. त्याच्यानंतर पहा 10 मे. कोणता आहे? 10 मे. 10 मे हा याला म्हणतो आपण राष्ट्रीय ल्युपस दिवस. कोणता? राष्ट्रीय ल्युपस दिवस. कोणता म्हणतो? राष्ट्रीय ल्युपस दिवस. कोणत्या तारखेला? 10 मे. त्याच्यानंतर मला सांगा जागतिक जलदिन कधी साजरा करतो आपण? जागतिक जलदिन. जागतिक जलदिन. जागतिक जलदिन आपण 22 मार्च. किती मार्च? 22 मार्च. त्याच्यानंतर मला सांगा चिमणी दिवस. चिमणी दिवस. चिमणी दिवस कधी साजरा करतो? 20 मार्च. किती मार्च? 20 मार्च. त्याच्यानंतर मला सांगा पाणथळ दिवस. पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी. किती? 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी. त्याच्यानंतर अहिंसा दिवस. अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर. अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर. समोर आहे सगळं सांगतो. अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर. 17 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय गरिबी दिवस. 10 मे आंतरराष्ट्रीय ल्युपस दिवस. जागतिक जलदिन 22 मार्च. चिमणी दिवस 20 मार्च. पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी. समजलं? प्रत्येक ज्यावेळेस जीके आलं त्यावेळेस सगळे दिवस सांगून देतो. फक्त तेवढं लक्षात ठेवा कारण पेपर सोल्युशन चालू आहे. सगळं सांगायचं काम. अजून किती पेज राहिलेले? 26 पेज. किती पेज आहे? 26. सगळं सांगत बसलं तर पेपर सोल्युशन होणार नाही. पहा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांना म्हटलं जाते. भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार कोण आहे? डॉक्टर बी आर आंबेडकर. कोण आहे? डॉक्टर बी आर आंबेडकर. भारतीय राज्यघटना काय? शिल्पकार. कारण या व्यक्तीने काय केलेली? भारतीय राज्यघटना तयार केलेली आहे म्हणून या व्यक्तीला काय म्हणतो आपण? भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार. कोण? डॉक्टर बी आर आंबेडकर. जर विचारतात डॉक्टर बी आर आंबेडकरांचा जन्म काय? जन्म डॉक्टर बी आर आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल कधी झालेला आहे? 14 एप्रिल 1891. कधी झालेला आहे? 14 एप्रिल 1891. महू कोणत्या ठिकाणी झालेले आहे? महू या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी झालेला आहे? महू या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर विचारतात डॉक्टर बी आर आंबेडकरांचा मृत्यू. 6 डिसेंबर 1956. कधी झालेला आहे? 6 डिसेंबर 1956 ला. कोणत्या ठिकाणी झाले? दिल्ली. कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? दिल्ली. पण दिल्लीहून पार्थिव आणलं होतं मुंबई या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. आणि कुठं? चैत्यभूमी. कुठं आणलं होतं? चैत्यभूमी. दीक्षाभूमी नागपूरची, चैत्यभूमी मुंबई. कोणत्या ठिकाणी? मुंबई दादर. कोणत्या ठिकाणी? मुंबई दादर या ठिकाणी यांचं महापरिनिर्वाण काय झालेले? महापरिनिर्वाण. कोणत्या व्यक्तीचं झालेले महापरिनिर्वाण? डॉक्टर बी आर आंबेडकर. विचारतात डॉक्टर बी आर ज्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकरांचे काही महत्वाचे ग्रंथ आहेत. काय आहेत? डॉक्टर बी आर आंबेडकरांचे काही महत्वाचे ग्रंथ आहेत ते पोलीस भरतीला विचारल्या जातात. पहा डॉक्टर बी आर आंबेडकरांचा ग्रंथ काय सांगितलं तुम्हाला? ग्रंथ विचारतात. यांचा इकडे थॉट्स अँड पाकिस्तान कोणता आहे? थॉट्स अँड ऑन पाकिस्तान. कोणता आहे? पाकिस्तान. त्याच्यानंतर बुद्ध इज अँड धम्म. कोणता आहे? बुद्ध अँड धम्म. त्याच्यानंतर रिडल्स इन हिंदुझम. कोणता आहे? रिडल्स इन हिंदुझम. पहा काय वृत्तपत्र आहेत. काय हे झाले ग्रंथ. त्याच्यानंतर वृत्तपत्र आहे पहा मूकनायक. त्याच्यानंतर समता. त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत हे काय झाले? वृत्तपत्र. आणि हे झाले काय त्यांचे ग्रंथ. कोणता आहे? थॉट्स अँड पाकिस्तान, बुद्ध अँड धम्म, रिडल्स अँड हिंदुझम आणि मूकनायक, समता आणि प्रबुद्ध भारत हे काय त्यांचे वृत्तपत्र लिहिलेले आहे. त्याच्यानंतर पहा नंबर 1 सरदार वल्लभभाई पटेल. कोण येतो?
सरदार वल्लभभाई पटेल. भारताचा पहिला गृहमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल कोण आहे? भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहे? भारताचे पहिले गृहमंत्री, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. यालाच आपण म्हणतो लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. कोणता पुरुष? लोहपुरुष म्हणून ओळखला जाणारा व्यक्ती तर कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल. मला सांगा सरदार वल्लभभाई पटेल यांची जी समाधी कोणत्या ठिकाणी? त्यांची समाधी कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदी. कोणती नदी? नर्मदा नदी. गुजरात राज्यात. कोणत्या राज्यात? गुजरात राज्यात. यांचा या ठिकाणी काय आलेला आहे? पुतळा बांधलेले आहे. काय बांधलेला आहे? पुतळा. त्या पुतळ्याला आपण काय म्हणतो? स्टॅच्यू ऑफ युनिटी. काय म्हणतो? स्टॅच्यू ऑफ युनिटी. काय म्हणतो? स्टॅच्यू ऑफ युनिटी. मला सांगा स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? याची उंची जर विचारली तर सांगायची 182 मीटर. कोणत्या राज्यात जर विचारलं तर सांगायचं गुजरात. कोणत्या राज्यात आहे? गुजरात. सरदार वल्लभभाई पटेल. त्याच्यानंतर महात्मा गांधी. कोण आहे? महात्मा गांधी. कोण येते? महात्मा गांधी. पहा, महात्मा गांधी एक समाजसेवक. कोण होता व्यक्ती? एक समाजसेवक. कोण आहे? समाजसेवक. मला सांगा महात्मा गांधीला महात्मा ही पदवी कोणी दिली होती? महात्मा पदवी. महात्मा गांधीला पदवी दिली होती सुभाषचंद्र बोस. कोणी दिली होती? सुभाषचंद्र बोस. या व्यक्तीला महात्मा ही पदवी देणारा व्यक्ती कोण? तर सुभाषचंद्र बोस. कोणती पदवी दिली होती? महात्मा. मला सांगा महात्मा गांधीचा जन्म. महात्मा गांधीचा जन्म झाला होता 2 ऑक्टोबर 1869 ला. कुठे झाला होता? पोरबंदर, गुजरात. कोणत्या ठिकाणी झाला होता? पोरबंदर गुजरात या ठिकाणी काय झालं होतं? महात्मा गांधी जन्म. त्याच्यानंतर महात्मा गांधीचा मृत्यू विचारतात. काय विचारतात? मृत्यू. महात्मा गांधीचा मृत्यू कधी झाला होता रे? 30 जानेवारी. कधी झाला होता? 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948 ला. आणि तो झाला होता दिल्ली या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी झाला होता? दिल्ली. मला सांगा महात्मा गांधीच्या समाधीचं नाव काय? महात्मा गांधीच्या समाधीला म्हणतात राजघाट. काय म्हणतात? राजघाट. लक्षात ठेवा, प्रत्येकाची समाधी विचारल्या जाती म्हणजे जाती. काय आहे? समाधी स्थळाचं नाव काय? राजघाट. काय? राजघाट. कोणाचा समाधी स्थळ? आणि हा जो 30 जानेवारी दिवस आपण यावर्षी 2025 पासून काय शहीद दिवस म्हणून साजरा करण्यास या महाराष्ट्र राज्याने काय केलेले ठरवलेलं आहे. कोणता दिवस? 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे दिल्ली या ठिकाणी काय केलं? त्याची हत्या केली होती. मला सांगा महात्मा गांधीच्या पत्नीचे नाव. हिचं पत्नीचं नाव आहे कस्तुरबा गांधी. काय? कस्तुरबा गांधी. आणि या कस्तुरबा गांधीची समाधी कुठे आहे? कस्तुरबा गांधीची समाधी आहे पुणे या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? पुणे. कस्तुरबा गांधी समाधी जर विचारली सांगायचं पुणे. त्याच्यानंतर कोणी? ते पंडित नेहरू. कोणी तो? पंडित नेहरू. कोण राहिलेले? भारताचा पहिला पंतप्रधान. कोण राहिले? भारताचे पहिले पंतप्रधान राहिलेले व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्ती कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली होती? कोणती चळवळ? चले जाव चळवळ. कोणती चळवळ होती? चले जाव चळवळ. ती चले जाव चळवळ सुरू केली होती महात्मा गांधी. कोणी केली होती? महात्मा गांधी. काय झालं होतं 1942 ला? काय? 1942 8 ऑगस्ट. किती ऑगस्ट? 8 ऑगस्ट. 8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधीने चले जावला सुरुवात केली होती. काय केली होती? चले जाव सुरुवात. ही जी चळवळ होती कोणती? चले जाव चळवळ. चले जाव चळवळ. आणि या चले जाव चळवळीत महात्मा गांधींनी इंग्रजांना नेला होता. इंग्रजांनाही काय झालं होतं? एक नारा दिला होता आणि तो नारा होता भारत छोडो. कोणता नारा होता? महात्मा गांधींनी इंग्रज लोकांना काय दिला होता? नारा भारत छोडो. कोणता होता? भारत छोडो. आणि हा भारत छोडो नारा कोणत्या चळवळीनुसार दिला होता तर सांगायचं चले जाव चळवळ. कोणती होती? चले जाव चळवळ. आणि कोणत्या वर्षीची? तर 1942 ला. कोणत्या व्यक्तीने सुरुवात केली? महात्मा गांधी या व्यक्तीनं. त्याच्यानंतर येतो बा भगतसिंग. कोण येतो? भगतसिंग. भगतसिंग. हा भगतसिंग समाज सुधारक आणि क्रांतिकारक होता. कोण होता? समाज सुधारक आणि क्रांतिकारक. कोण होता? क्रांतिकारक. या भगतसिंगचा जर जन्म विचारला तुम्हाला काय? भगतसिंगचा जन्म झाला होता पाकिस्तानमध्ये. त्यावेळेस होते पंजाब प्रांत. कोणता प्रांत होता? पंजाब प्रांत. पण आपल्याकडे काय झाले होते? प्रांत कॅन्सल झाले होते आणि प्रांतानंतर आता काय झाले? डायरेक्ट देश झालेले. काय झालेले? देश.
तर पंजाब प्रांतामध्ये जन्म झाला होता. पाकिस्तान सध्या स्थित कुठे ते पाकिस्तान. आणि पाकिस्तान मधलं बंगा जिल्हा कोणता आहे बंगा. बंगा या गावात या भगतसिंगचा काय झालेला आहे जन्म झालेला आहे. काय झालं होतं भगतसिंगनं ज्यावेळेस काय झालं होतं आपल्याकडे जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता 1919. काय झालं होतं जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता 1919 ला. आणि त्या जालियनवाला बाग हत्याकांडात पाहून काय केलं होतं यानं क्रांतिकाराची जी आपली भूमिका आहे ती काय केली होती सुरुवात केली होती कोण भगतसिंगनं काय केलं होतं पहा नौजवान सभा कोणती केली होती नौजवान सभा स्थापन. आणि ती नौजवान स्थापन केली होती आणि 1926 ला कधी केली होती 1926 ला नौजवान स्थापन केली होती. कोणी केली होती भगतसिंग. त्याच्यानंतर काय होतं 1929 ला दिल्ली विधानसभा काय होतंय 1929 कधी स्थापन काय करतो तो बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग हे दोन व्यक्ती जी दिल्लीची विधानसभा असते त्या दिल्लीच्या विधानसभावर काय करतात अणुबॉम्ब टाकतात. काय करतात अणुबॉम्ब. कोणत्या वर्षी 1929 ला दिल्ली विधानसभा अणुबॉम्ब. आणि त्या दिल्ली विधानसभावर अणुबॉम्ब टाकतो त्यात दोन व्यक्ती असतात. हा व्यक्ती फक्त भगतसिंग टाकत नाही त्याला सोबती असतो बटुकेश्वर दत्त. कोण असतो बटुकेश्वर दत्त. आणि हा बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग कोण असतो भगतसिंग हे दोन व्यक्ती काय करतात दिल्ली विधानसभेवर अणुबॉम्ब टाकतात. त्या ठिकाणी त्या एका व्यक्तीची काय होती हत्या होती. त्याच्यानंतर काय होतं 1930 ला 23 मार्च 1930 अशी झाली होती 1931 ला काय झाली होती 1931 ला कोण भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या व्यक्तीला 23 मार्च कधी 23 मार्च 1931 कधी होती 23 मार्च 1931 कोणत्या जेलमध्ये याला फाशी करण्यात येते तर 31 किती आहे 31 लाहोर जेल. कोणता लाहोर जेलमध्ये याला काय केलं ती फाशीची शिक्षा देण्यात येते. काय होतं सँडर्स नावाचा एक इंग्रज अधिकारी असतो. कोण असतो सँडर्स नावाचा इंग्रज अधिकारी याची हत्या होती आणि याच्या हत्या प्रकरणातच या तीन व्यक्तीला काय झालं फाशी देण्यात येते. का कोणत्या ठिकाणी लाहोर या जेलमध्ये. समजलं कात या झाडापासून मिळवतात. तुम्ही काही पान खाल्लं का पानात आपण जो बारीक कात असतो काय असतो कात. आणि तो कात काय करतो रंग तयार करतो लाल रंग. कसा रंग तयार होतो लाल. ज्यावेळेस पान त्याला चुना आणि ते कात त्याचा टाकला सुपारी तर तो काय होतो. पण ते झाड कोणतं असतं खैराचं झाड असतं. कोणतं झाड असतंय खैर या झाडापासून काय होतं कात निर्माण होतो. काय कोणता निर्माण होतो कात. आणि ते कात आपल्या शरीरात आपण ज्यावेळेस पान खातो आणि ते पान जे लाल होते ते लाल होण्याचं कारण ते कोणत्या झाडापासून आहे तर खार. कोणतं आहे खैर. कोणतं झाड खैर. त्याच्यानंतर पहा सुंदरी. काय आहे सुंदरी हिमालयात आढळणारे झाड. कुठे हिमालयात आढळणारे उंच झाड आहेत. त्याच्यानंतर साग. या साग आपल्याकडे काय होतो आढळतो. काय आढळतो साग कायसाठी फर्निचर तयार करण्यासाठी. कशासाठी फर्निचर तयार करण्यासाठी सर्वात जास्त उपयोग कायचा केला जातो सागाचा उपयोग केला जातो. पण लक्षात ठेवा कात हे कोणत्या झाडापासून निर्माण होतो तर कोणता खैर. कोणतं झाड आहे खैर. त्याच्यानंतर पहा आता ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो. कोण प्रश्न चुकवला ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो. सगळ्यांना मारला असन मला तर वाटतं सगळ्यांना मारला असन जिल्हाधिकारी. कोण मारला होता गटविकास अधिकारी करत नाही कारण गटविकास अधिकाऱ्याचं याच्यावर नजीकचे नियंत्रण असते. काय असते नजीकचं नियंत्रण. हा जो ग्रामसेवक असतो कोण असतो ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा कोण असतो ग्रामपंचायत. काय असतं आपल्याकडं ग्रामपंचायत. आपल्याकडे ग्रामपंचायत असते आणि त्या ग्रामपंचायत तो असतो सचिव. कोण असतो सचिव. विचारतात ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो तर कोण असतो ग्रामसेवक. आणि जर विचारलं ग्रामपंचायतीचा अध्यक्ष काय ग्रामपंचायतचा अध्यक्ष जर विचारलं सांगायचा सरपंच. कोण असतो ग्रामपंचायतचा अध्यक्ष असतो सरपंच आणि सचिव असतो कोण ग्रामसेवक. याची जर नेमणूक करायची म्हणलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी कोण करतो सीईओ. कोण करतो सीईओ. तुम्हाला लेवल सांगितलं मी मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा कोण असतो सचिव. कोण असतो जिल्हा परिषद. काय असतंय जिल्हा परिषद सचिव. कोण असतो जिल्हा परिषद सचिवाचं काम करतो तर कोण मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि त्याची हा जो व्यक्ती असतो ह्या व्यक्तीची निवड करते कोण ग्रामसेवक. कोण करते ग्रामसेवक या व्यक्तीची काय करतो निवड करतो. आणि याची जी हा जो ग्रामसेवकाचं कामकाज असते काय असते कामकाज. कारण काय असतो जिल्हा परिषद मध्ये असतो बीडीओ असतो. कोण असतो बीडीओ. त्याला म्हणतो आपण गटविकास
अधिकारी कोण म्हणतो? हा जो व्यक्ती असतो गट विकास अधिकारी त्यालाच म्हणतो आपण बीडीओ. कोण म्हणतो? बीडीओ. आणि याच्या देखरेखीखाली कोणाच्या? बीडीओची देखरेख. बीडीओच्या देखरेखीखाली कामकाज. याचं कामकाज चालतंय कोणाचं? ग्रामसेवकाचं. कोणाचं? ग्रामसेवकाचं. ज्यावेळेस बीडीओ जेवढ्या सूचना देईल तेवढ्या सूचना कोणाला हे करावं लागतात? ग्रामसेवकाला. कोणाला? ग्रामसेवकाला. आणि त्या ग्रामसेवकावर नजीकचं नियंत्रण असते. कसं? नजीकचे नियंत्रण. नजीकचे नियंत्रण कोणाकडे असते? ग्रामसेवकावर. पण कोणाचं? बीडीओचं. कोणाचं? बीडीओचं. त्याची जी काय नेमणूक करतो तो नेमणूक कोण करतो? सीईओ. कोण करतो? सीईओ. त्याची नेमणूक बीडीओ करत नाही. त्याच्यानंतर इथे जिल्हाधिकारी कोण असतो? जिल्हाधिकारी. या जिल्हाधिकारीला आपण म्हणतो जिल्हा दंड अधिकारी. काय म्हणतो आपण याला? जिल्हा दंड अधिकारी. जिल्हा दंड अधिकारी. आणि या जिल्हा अधिकाऱ्याची नेमणूक जर म्हटलं तर आपल्याकडे करते युपीएससी. कोण करतंय? युपीएससी. कोण करतंय? युपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. याची कोण करते? नेमणूक करते कोणत्या? जिल्हाधिकारी. हे पद कशा दर्जाचं असते? IAS. कसं असतंय? IAS या दर्जाचं पद असते. कोणतं? जिल्हाधिकारी. याची नेमणूक करते युपीएससी. मला सांगा युपीएससी स्थापना. युपीएससी स्थापना सांगा. युपीएससी स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 2 दिवस झाले सांगून, माहित नाही का? 1926. वाचत नाही रे तुम्ही. 1926 कधी झाली होती? 1926 कोणत्या कमिशननुसार झाली होती? तर कोणतं कमिशन होतं? ली कमिशन. कोणतं कमिशन होतं? ली कमिशन. ली कमिशन नुसार आपल्याकडे युपीएससी स्थापना 1926 ला करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानुसार आपण युपीएससी नुसार जिल्हा अधिकारी हे पद काय करतो? निवडण्यात येतो. त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ. काय? सीईओ. याची पण निवड कोण करतंय? युपीएससी. कोण करतंय? युपीएससी. राहिला गट विकास अधिकारी, त्याला म्हणतो आपण बीडीओ. त्याच्यानंतर कोण? उपजिल्हा अधिकारी. उपजिल्हा अधिकारी. या उपजिल्हा अधिकारी या दोन्ही पदाची नेमणूक करते एमपीएससी. कोण करतंय? एमपीएससी. कोण करतंय? एमपीएससी. या महाराष्ट्र याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? काय म्हणतो? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. काय म्हणतो? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आणि हा असतो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि ही कोण असते? युपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोग. काय असतो? केंद्रीय लोकसेवा आयोग. विचारतात याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मला सांगा युपीएससीची कलम. याची जर कलम विचारली तर सांगायची किती? 315 मध्ये डिवायडेशन केलेलं आहे भारतीय राज्यघटनेत. किती? 315. त्याच्यानंतर निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाची कलम 324. किती आहे? 324. पहा खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? स्वतः मी प्रश्न चुकवलेला आहे गडबडीत. काय आहे? भारताचा पंतप्रधान. काय विचारलंय? भारताचा पंतप्रधान कोण नव्हता? विश्वनाथ प्रताप सिंग, चरण सिंग, इंदुकुमार गुजराल आणि नीलम संजू रेड्डी. या ठिकाणी एक यात फक्त बाकी 3 पंतप्रधान आहे आणि एक व्यक्ती काय? राष्ट्रपती. कोण आहे? राष्ट्रपती. तो राष्ट्रपती व्यक्ती आहे नीलम संजू रेड्डी. कोण आहे? नीलम संजू रेड्डी. हा राष्ट्रपती राहिलेला व्यक्ती आहे. कोण आहे? राष्ट्रपती. लक्ष द्या. राष्ट्रपती कोण आहे? नीलम संजू रेड्डी. आणि हा व्यक्ती काय आपल्या भारताचा राष्ट्रपती राहिलाय 1977 ते 1982. कधी राहिलाय? 1977 ते 1982च्या काळात हा भारताचा 6वा राष्ट्रपती. कितवा राष्ट्रपती? 6वा राष्ट्रपती राहिलेला व्यक्ती आहे. 6वा राष्ट्रपती. आणि हा एकमेव असा राष्ट्रपती की हा बिनविरोध निवडून आलेला आहे. कसा आहे? बिनविरोध. कसा आलेला आहे? बिनविरोध. बिनविरोध निवडून आलेला राष्ट्रपती जर विचारला तर सांगायचा नीलम संजू रेड्डी बिनविरोध निवडून आलेला राष्ट्रपती आहे. त्याच्यानंतर सर्वात पहिला येतो विश्वनाथ प्रताप सिंग. कोण येतो? याला म्हणतो आपण व्हीपी सिंग. कोण होतो? व्हीपी सिंग. व्हीपी सिंग. हा व्हीपी सिंग भारताचा 10वा पंतप्रधान राहिलेला. कितवा आहे? 10वा पंतप्रधान. याचं व्हीपी सिंगचं सरकार जास्त काळ टिकलेलं नाही. याचं सरकार टिकलं होतं 1 वर्ष. किती वर्ष टिकलं होतं? 1 वर्ष. पहा 1989. किती? 1989 ते 1990. किती काळ याचा? 1989 ते 1990चा कार्यकाळ. फक्त 1 वर्ष व्हीपी सिंगचं सरकार टिकलं होतं. त्याच्यानंतर हा कितवा पंतप्रधान म्हणतो? 10वा पंतप्रधान. कितवा? 10वा पंतप्रधान. त्याच्यानंतर येतो चरण सिंग. कोण येतो? चरण सिंग. चरण सिंग. आणि या चरण सिंगचं सरकार बनते पहा 1979 ते 1980. कधी बनतंय? याचं पण सरकार जास्त काळ टिकत नाही. आणि हा भारताचा 5वा पंतप्रधान असतो. कितवा असतो? 5वा पंतप्रधान. कोण असतो? भारताचा 5वा पंतप्रधान. त्याच्यानंतर कोण येते? इंदुकुमार गुजरलाल. कोण येतो? इंदुकुमार गुजरलाल. इंदुकुमार
गुजरलाल. कोणी तो? गुजराल. आणि हा याचं 1997 काय 1997 ते 1998 असा असतो याचा कार्यकाळ. आणि हा असतो 12वा पंतप्रधान. किती असतो? 12वा पंतप्रधान. त्याच्या वेळेस काय होतं 1998 नंतर आपल्या इकडे काय होते महत्वाचे व्यक्ती, त्या व्यक्तीनं ज्यावेळेस किती 1999 कोणता काळ आहे 1999चा काळ अटल बिहारी वाजपेयी. कोणी तो पंतप्रधान? 13वा पंतप्रधान येतो अटल बिहारी वाजपेयी. 1999 कार्यकाळ असतो त्याचा. अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी हा 13वा किती होतो? 13वा पंतप्रधान. आणि हा 13वा पंतप्रधान झालेला. याच्याच काळात आपल्याकडे महत्वाचं भारतावर अति संकट येते, कारगिल युद्ध घडते. कारण कोणतं युद्ध? कारगिल युद्ध. कोणत्या वर्षी घडलेले कारगिल? 1999. कारगिल युद्ध भारत पाकिस्तान कोणत्या 2 देशादरम्यान घडलेले? भारत आणि पाकिस्तान या 2 दरम्यान काय झालेले 1919 ला. आणि त्यावेळेस पंतप्रधान कोणते? अटल बिहारी वाजपेयी. याच्यानंतर हा झाल्यानंतर कोणी तो पंतप्रधान? 14वा पंतप्रधान. कोणता पंतप्रधान? 14वा तो मनमोहन सिंग. कोणी तो? मनमोहन सिंग. कोणी तो? मनमोहन सिंग. आणि त्याच्यानंतर आता 15वा कोण आहे? नरेंद्र मोदी. कोणी तो? नरेंद्र मोदी. त्याच्यानंतर 13वा नंतर 14वा आणि 14 नंतर नरेंद्र मोदी आता लगातार किती वेळेस पंतप्रधान आहे? तिसऱ्या वेळेस. किती वेळेस? तिसऱ्या वेळेस पंतप्रधान राहिलेला व्यक्ती आहे. नीलम सिंधू रेड्डी कोणत्या वर्षी राष्ट्रपती होता? याचं वर्ष लक्षात ठेवायचं, कारण हा बिनविरोध निवडून आलेला आहे. त्यासाठी 100% काय विचारतात? वर्ष विचारले जाते. 1977 ते 1982 चा कार्यकाळ. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदानुसार विस्तृत केले आहे? कोणत्या परिच्छेदानुसार आपल्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य? कोणते कर्तव्य? मूलभूत कर्तव्य. लक्ष द्या आता. मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य. सर्वात पहिला आपण मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत कोणत्या देशाकडून घेतले? काय सर्वात पहिला प्रश्न येतो? कोणत्या देशाकडून घेतले? कारण ज्यावेळेस देशाकडून घेतले त्याच्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेत काय केलेली? ऍड केलेली आहे. विचारतात मूलभूत कर्तव्य तर रशिया. कोणत्या देशाकडून घेतली आपण? रशिया या देशाकडून मूलभूत कर्तव्य घेतलेले आहे. काय होतं आपल्याकडं एक काय होती? घटनादुरुस्ती होती. काय होती? घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती 1976. कधी होती? 42वी घटनादुरुस्ती. किती घटनादुरुस्ती? 42वी घटनादुरुस्ती. 42वी घटनादुरुस्ती 1976. कधी होती? 42वी घटनादुरुस्ती 1976. फक्त 10 मूलभूत कर्तव्य जोडले जातात. किती? 10 मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य काय करायला जातात? जोडल्या जातात. जर विचारलं याला कोणत्या परिच्छेदात ठेवलेले तर सांगायचं 51 अ. कशात ठेवलेले? जर विचारले याची कलम जर विचारली, काय विचारली? कलम जर विचारली तर सांगायची 51 अ मध्ये समाविष्ट आपल्या भारतीय राज्यघटनेत काय केलेले? मूलभूत कर्तव्य केलेले आहे. त्याच्यानंतर विचारतात मूलभूत कर्तव्य भाग किती मध्ये? भारतीय राज्यघटनेच्या भाग किती मध्ये तर सांगायचं भाग 4 ए मध्ये. किती मध्ये? भाग 4 ए मध्ये मूलभूत कर्तव्य आपण ऍड केलेले आहे. त्याच्यानंतर एक आता मूलभूत कर्तव्य किती झालेली? एकूण किती झाले? 11. किती झालेले? 11 मूलभूत कर्तव्य झालेले आहे. आणि हा जो 11वा मूलभूत कर्तव्य 86वी घटनादुरुस्ती 2002. किती? 86वी घटनादुरुस्ती. किती घटनादुरुस्ती? 86वी घटनादुरुस्ती. 86वी घटनादुरुस्ती 2002 ला आपण काय केलेलं आहे? हा ऍड केलेला आहे. कितवा मूलभूत कर्तव्य? 11वा मूलभूत कर्तव्य. समजलं? त्याच्यानंतर 51 ब अ काही लक्षात ठेवायचं काम नाही. फक्त लक्षात ठेवा की मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात दिलेलं आहे तर 51 अ. त्याच्यानंतर येतो मूलभूत हक्क. काय येते? मूलभूत हक्क. मला सांगा मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये? 12 ते 35. किती आहे? 12 ते 35 मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलेत? जर विचारला देश तर सांगायचं अमेरिका. कोणत्या देशाकडून घेतले? अमेरिका या देशाकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहे. विचारतात मूलभूत हक्काचे कलम लक्षात ठेवा 12 ते 35. आणि याच ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलेलं आहे तीच त्या मूलभूत हक्काच्या नुसार म्हणत आहे कलम कलम 32. किती आहे? कलम 32. त्याच्यानंतर पहा राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त होती? कोण कोण प्रश्न चुकवला? प्रश्न कोण कोण चुकवला? राज्यघटना किती वर्षानंतर बरखास्त होती? सगळ्यांना मारला असं 6 वर्ष. असे किती 6 वर्ष मारले असं. पण राज्यसभा अशी ही कधीच बरखास्त होऊ शकत नाही. काय होतंय? कधीही बरखास्त होऊ शकत नाही. राज्यसभा कसं सभागृह आहे रे? राज्यसभा हे राज्यसभा आहे, हे स्थायी सभागृह आहे. कसं आहे? स्थायी सभागृह. कसं सभागृह आहे? स्थायी सभागृह. आणि हे सभागृह कधीही बरखास्त होऊ शकत नाही. कधीही बरखास्त होऊ शकत
नाही. याचं उत्तर होतं यापैकी नाही. काय होतं? यापैकी नाही. याचं काय होतंय? राज्यसभा कधी बरखास्त होऊ शकत नाही. मला सांगा राज्यसभा काय आहे? राज्यसभा मला सांगा राज्यसभा महाराष्ट्रात राज्यसभेची एकूण सीट किती आहे? महाराष्ट्रात राज्यसभेची एकूण सीट किती आहे? किती? महाराष्ट्रात राज्यसभा तुम्हाला विधानसभेने विचारलं माझ्या महाराष्ट्रात राज्यसभा फक्त 19 सीट आहे. किती सीट आहे? 19. पण कुठं? महाराष्ट्र. कोणत्या राज्यात? महाराष्ट्रात. विचारला राज्यसभेचा. विचारतात राज्यसभेचा कार्यकाळ. काय विचारतात? राज्यसभेचा कार्यकाळ. तर किती वर्षाचा आहे राज्यसभेचा कार्यकाळ? 6 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे? 6 वर्ष. जर राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्याला वयोमर्यादा काय मर्यादा? वयोमर्यादा. याला वयोमर्यादा 35 का 30? किती वर्ष असते? 30 वर्ष. किती वर्ष असते? 30 वर्ष याला वयोमर्यादा लागते. विचारतात राज्यसभेचे भारतात एकूण सीट किती? एकूण राज्यसभेचे एकूण सीट किती आहेत? एकूण सीट सांगायचे 250. किती आहे? 250. परंतु 250 निवडल्या जात नाही. यातलं काय होते? 238. किती? 238. 238 याची काय होती? निवडणूक होती. काय होती? निवडणूक. काय होती? 238 ची काय होती? निवडणूक. आणि 12 सदस्य करतो राष्ट्रपती. कोण करतो? राष्ट्रपती. समाज सुधारक. त्याच्यानंतर गायन तेवढे आसन. त्यातून काय 12 सदस्य हा जो राष्ट्रपती असतो तो राज्यसभेवर काय करतो? निवडून देतो. 238 प्लस 12 एकूण किती? 250. समजलं? राज्यसभेचं समजलं का? जो राज्यसभा ही कधी बरखास्त होऊ शकत नाही. लोकसभा बरखास्त होते, विधानसभा बरखास्त होते, पण विधान परिषद आणि राज्यसभा कधी बरखास्त होऊ शकत नाही. कारण ते कसे सभागृह असतात? स्थायी सभागृह असतात. महत्वाचं आहे भारतीय दंड संहिता 1860. काय? भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये हा कायदा संसदेत पारित करण्यात आला. पण कधी आला होता? पहा 1860 ची भारतीय दंड संहिता होती. काय होती? भारतीय दंड संहिता कधीची होती? 1860. पण हा जो या कायद्यात बदल करण्यात आला. काय आला? कायद्यात बदल. पण हा कायद्यात बदल याची याचिका मांडली होती. पहा काय झाली होती? याचिका मांडली होती लोकसभेत 2023 ला. कधी मांडली होती? 2023 ला. आणि ती याचिका दाखल केली होती लोकसभेत. कोण केली होती रे? अमित शहा. कोण केली होती? अमित शहा. कोणत्या व्यक्तीने केली होती याचिका? विचारतात प्रश्न लोकसभेत. ज्यावेळेस भारतीय दंड संहितेची याचिका लोकसभेत कोणत्या व्यक्तीने मांडली? तर सांगायचं कोण? अमित शहा. कोण मांडली होती? अमित शहा 2023 ला. परंतु तेव्हा ते कायदे पारित होत नाही. तो कायदे तिन्ही कायदे पारित होतात 1 जुलै 2024. कधी होतात? 1 जुलै 2024 ला हे तिन्ही कायदे पारित होतात. आणि याला असते पहिला असते जुनं नाव, आता दिलेलं याला नवीन नाव. आयपीसी, सीआरपीसी, बीएनएस. सांगतो मी तुम्हाला कसे. पहा पहिला कायदा भारतीय दंड संहिता. जुनं नाव काय होतं? भारतीय दंड संहिता. काय होतं? भारतीय दंड संहिता असं त्याचं काय होतं? जुनं नाव होतं 1860 मध्ये. कधी होतं? 1860 मध्ये. आणि हा आता याचं नवीन नाव दिलेले याला म्हणतो आपण आयपीसी. काय म्हणतो? आयपीसी. काय म्हणतो? आयपीसी. भारतीय दंड संहिता. याचं नवीन नाव भारतीय न्याय संहिता. काय मारायचं आता? भारतीय न्याय संहिता. काय मारायचं? भारतीय न्याय संहिता. यालाच म्हणतो आपण बीएनएस. काय म्हणतो? बीएनएस. भारतीय न्याय संहिता. कधी कधी भारतीय न्याय संहिता दिल्या जात नाही, ते बीएनएस असा शॉर्ट फॉर्म दिला जातो. त्याचं लक्षात ठेवा. बीएनएस. त्याच्यानंतर नंबर 2 चा कायदा आहे पहा फौजदारी. कोणता? फौजदारी दंड अधिनियम. काय होतो? फौजदारी दंड अधिनियम. आणि याला म्हणतो आपण सीआरपीसी. काय म्हणतो? सीआरपीसी. काय म्हणतो? सीआरपीसी. आणि याला आता नवीन नाव देण्यात आलेले. पहा इथं नाव दिलेले भारतीय नागरी सुरक्षा संहिता. या कायद्याचं नाव आता नवीन झालेले भारतीय नागरी सुरक्षा संहिता. याला आपण म्हणतो बीएनएसएस. काय म्हणतो? बीएनएसएस. भारतीय नागरी सुरक्षा संहिता. त्याच्यानंतर पहा येतो भारतीय पुरावा अधिनियम. काय येतो? भारतीय पुरावा अधिनियम. आणि याचं आता नवीन नाव झालेले पहा काय झालेले? भारतीय साक्ष अधिनियम. काय झालेले? भारतीय साक्ष अधिनियम. काय झालेले? भारतीय साक्ष अधिनियम. याला म्हणतो आपण BIN. काय म्हणतो? BIN. भारतीय साक्षी अधिनियम. काय होतो? भारतीय साक्षी अधिनियम. ज्यावेळेस भारतीय दंड संहिता नवीन नाव भारतीय न्याय संहिता BNS. भारतीय दंड नाही फौजदारी दंड अधिनियम भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS. भारतीय पुरवठा अधिनियम भारतीय साक्षी अधिनियम
एन असे हे तिन्ही कायदे काय झालेले 2024 पासून आपल्या राज्यघटनेत लागू झालेली आहे. विचारतात त्याची याचिका कोणत्या व्यक्तीने मांडली होती, तर कोणत्या व्यक्तीनं? अमित शाह. समजलं. तिन्ही कायदे 1860 वरून आता 2024 ला त्याचा काय झालेला आहे, बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पहा येते बेकिंग पावडर. काय म्हणतो आपण? बेकिंग पावडर. या बेकिंग पावडरला सर्वात पहिले सांगा मला, बेकिंग पावडरला आपण मराठीत काय म्हणतो रे? खाण्याचा सोडा का धुण्याचा सोडा? कशाचा सोडा? खाण्याचा सोडा. कशाचा सोडा? खाण्याचा सोडा. आणि याला म्हणतो आपण सोडियम बायकार्बोनेट. काय म्हणतो? सोडियम कार्बोनेट का सोडियम बायकार्बोनेट? तिने चुकलंय. सोडियम बायकार्बोनेट पाहिजे. काय पाहिजेत? सोडियम बायकार्बोनेट. काय पाहिजे? सोडियम बायकार्बोनेट पाहिजेत. सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणतो आपण खाण्याच्या सोड्याला. मला सांगा सोडियम बायकार्बोनेटचं रेणूसूत्र काय विचारतात आपल्याला? रेणूसूत्र. तर रेणूसूत्र काय आहे याचं? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. NaCH NaHCO3. NaHCO3 काय होतंय? NaHCO3 काय होते? NaHCO3 काय म्हणतो? सोडियम बाय कार्बोनेट. कशा सूत्र आहे? खाण्याचं सोड्याचं. काय? NaCO3. त्याच्यानंतर तुम्हाला येतं सोडियम सल्फेट. कोणता येतो? सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट. विचारतात सोडियम सल्फेटचं रेणूसूत्र. काय विचारतात? रेणूसूत्र. तर सांगायचं सोडियम सल्फेटचं Na2SO4. काय होतंय? Na2SO4. कशाचा? सोडियम सल्फेट. त्याच्यानंतर येते कॅल्शियम सल्फेट. कोणतं येते? कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट. तर या कॅल्शियम सल्फेटला पाय असं रेणूसूत्र आहे कॅल्शियम CaSO4. काय? 2 लागत नाही. CaSO4. त्याच्यानंतर फेरस सल्फेट. काय येतो? फेरस सल्फेट. याचं रेणूसूत्र पहा FeSO4. किती आहे? FeSO4. कशाचा? जर सोडियम बायकार्बोनेट NaHCO3, त्याच्यानंतर सोडियम सल्फेट Na2SO4, कॅल्शियम सल्फेट रेणूसूत्र CaSO4 आणि फेरस सल्फेट FeSO4. हे काय झालं? याचे प्रत्येकाचं रेणूसूत्र विचारले जाते. पण विचारतात काय विचारलं तुम्हाला? NaCO3 कशाचं? खाण्याचा सोड्याचं. जर धुण्याचा सोड्याचं विचारलं तुम्हाला, धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा. तर याला म्हणतो आपण सोडियम कार्बोनेट. काय म्हणतो? सोडियम कार्बोनेटचं रेणूसूत्र काय? सोडियम कार्बोनेट. Na2CO3. काय? Na2CO3. काय? Na2CO3. जर विचारलं तुम्हाला मीठ. काय? मीठ. याला म्हणतो आपण सोडियम क्लोराईड. काय म्हणतो? सोडियम क्लोराईड. क्लोराईड. काय? सोडियम क्लोराईड. याला म्हणतो आपण NaCl. काय म्हणतो? NaCl. मीठ. काय? मीठ. त्याच्यानंतर पहा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? कोणता? काय? सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? सर्वात पहिले मला सांगा सूर्यमालेत एकूण ग्रह किती? काय? एकूण ग्रह. जर विचारलं तुम्हाला सूर्यमालेत एकूण ग्रह तर किती सांगायचे? 8. विचारतात ग्रहाची. मला सांगा सर्वात पहिले ग्रहाचा शोध कोण लावला? ग्रहाचा शोध. सर्वात पहिले ग्रहाचा शोध. काचा शोध? ग्रहाचा शोध. तर ग्रहाचा शोध लावला होता कोपर्निकस. कोण लावला होता? कोपर्निकस. कोण लावला होता? कोपर्निकस या व्यक्तीने ग्रहाचा शोध लावलेला आहे. सर्वात पहिले ग्रहाची सिरीज काय होती? ग्रहाची सिरीज विचारल्या जाते. कोणता ग्रह कोणत्या क्रमांकावर आहे? सर्वात पहिले कोणता येतो? बुध. कोणता येतो? बुध. त्याच्यानंतर येतो शुक्र. कोणता येतो? शुक्र. त्याच्यानंतर येते पृथ्वी. कोणता येते? पृथ्वी. त्याच्यानंतर येतो मंगळ. कोणता येतो? मंगळ. त्याच्यानंतर येतो गुरु. कोणता येतो? गुरु. त्याच्यानंतर येतो शनी. कोणता येतो? शनी. त्याच्यानंतर येतो युरेनस. कोणता येतो? युरेनस. आणि त्याच्यानंतर येतो नेपच्यून. कोणता येतो? नेपच्यून. कोणता येतो भाऊ? नेपच्यून. कोणता येतो? नेपच्यून. मला सांगा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झाले ग्रह. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. आपला प्रश्न काय होता की सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर सूर्याला एकूण सर्वात जवळचा ग्रह कोणता येतो?
बुध. सर्वात जवळचा कोणता येतो? बुध. कोणता ग्रह येतो? बुध. विचारता सूर्याला सर्वात दूरचा ग्रह कोणता? सर्वात दूरचा कसा? सूर्यात सर्वात दूरचा तर सांगायचा कोणता? नेपच्यून. कोणता येतो? नेपच्यून. मला सांगा लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह होता? लाल ग्रह. लाल ग्रह म्हणून मंगळ ग्रह. कोणता? मंगळ ग्रह. सर्वात सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. सर्वात मोठा ग्रह तर कोणता आहे? गुरु ग्रह. त्याच्यानंतर सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह. सर्वात तेजस्वी ग्रह तर तेजस्वी ग्रह सांगायचा शुक्र. कोणता ग्रह आहे? शुक्र ग्रह आहे. सूर्यात सर्वात दूरचा नेपच्यून. सर्वात जवळचा कोणता? तर बुध. लाल ग्रह कसा आहे? लाल ग्रह कोणता आहे? मंगळ. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु. आणि सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र. जर तुम्हाला या ग्रहाची जर श्रेणी विचारली सांगायचं बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. कधी कधी विचारलं जाते की हा गुरु ग्रह कितव्या क्रमांकावर आहे, शनी ग्रह कितव्या क्रमांकावर आहे, पृथ्वी ग्रह कितव्या क्रमांकावर आहे. त्यासाठी एवढी सिरीज काय करायची? लक्षात ठेवायची. पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून या व्यक्तीला ओळखल्या जाते. काय विचारलं तुम्हाला? भारतीय हरित क्रांती. काय? भारतीय हरित क्रांती. सर्वात पहिले मला सांगा हरित क्रांती कशासाठी होती? हरित क्रांती. हरित क्रांती कोणत्या पिकासाठी होती? तर कोणत्या पिकासाठी? कृषी. कायसाठी होती? कृषी. कायसाठी होती? कृषी उत्पादन. आणि या कृषी उत्पादनाचा जनक म्हणून आपण भारताला ओळखतो तर डॉक्टर कोण? डॉक्टर एस स्वामीनाथन. कोण ओळखतो? डॉक्टर एस स्वामीनाथन. विचारला तुम्हाला जगाचा कुठला? जगाचे हरित क्रांती जनक कुठले? जगाचे हरित क्रांतीचे जनक. हरित क्रांतीचे जनक तर सांगायचं जगातील हरित क्रांतीचे जनक सांगायचा नॉर्मन बोरलॉग. कोण सांगायचा? नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग काय सांगायचा? हा जगाचा हरित क्रांतीचा जनक आहे. विचारतात महाराष्ट्राचा हरित क्रांतीचा जनक कुठला? महाराष्ट्राचा हरित क्रांती. महाराष्ट्राची हरित क्रांतीचा जनक तर सांगायचा वसंतराव नाईक. कोण सांगायचा? वसंतराव नाईक. आणि ही हरित क्रांती कशासाठी होती? कृषी उत्पादनासाठी स्थापन केलेली क्रांती होती. जर भारताचा विचार तर सांगायचा डॉक्टर एस स्वामीनाथन. या व्यक्तीला मागच्या वेळेस भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. समजलं? लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा येतो व्हर्गीस कुरियन. कोण येतो? व्हर्गीस कुरियन. व्हर्गीस कुरियन. आणि हा जो व्हर्गीस कुरियन, या व्हर्गीस कुरियन कशासाठी? दूध उत्पादन. कायसाठी? दूध उत्पादन. कोणती क्रांती? दूध उत्पादनासाठी. दूध उत्पादन. दूध उत्पादनासाठी कोणती क्रांती? तर श्वेत क्रांती. कोणती क्रांती होती? श्वेत क्रांती. श्वेत क्रांतीचा जो जनक मानला जातो तो कोण मानला जातो? व्हर्गीस कुरियन. आणि ही क्रांती कशासाठी? दूध उत्पादनासाठी आपण स्थापन केलेली क्रांती आहे. कोणती? श्वेत क्रांती. यात व्हर्गीस कुरियनला मिल्कमॅन म्हणून ओळखतात. कोणता? मिल्कमॅन. मिल्कमॅन. मिल्कमॅन म्हणून ओळखला जाणारा व्यक्ती तर कोण? व्हर्गीस कुरियन. आणि यांनी या श्वेत क्रांतीचा काय केलेला आहे? ऑपरेशन ब्लड फ्लू. काय आलं होतं? ऑपरेशन ब्लड फ्लू पासून काय या श्वेत क्रांतीचा शोध लागलेला आहे. आणि तो कोणत्या व्यक्तीने लागला होता? डॉक्टर व्हर्गीस कुरियन. त्याच्यानंतर ती सुधा मूर्ती. काय ती? सुधा मूर्ती. नाव ऐकलं का? सुधा मूर्ती. सुधा मूर्ती. ही जी सुधा मूर्ती ही आपल्याकडे कंपनी पा इन्फोसिस नावाची. काय? इन्फोसिस. कोणती कंपनी? इन्फोसिस. आणि या इन्फोसिसची सध्या ती कोणी? अध्यक्ष आहे. कोणी? अध्यक्ष असणारी व्यक्ती कोणी? सुधा मूर्ती. आणि ही एक काय? लेखक पण आहे. कोणी? लेखक. लेखिका पण ही कोण? सुधा मूर्ती आहे. आणि कोणत्या कंपनीचे अध्यक्ष आहे तर सांगायचं इन्फोसिस. जर विचारलं कोणाची पत्नी? काय? पत्नी जिच्या पतीचं नाव आहे नारायण मूर्ती. कोण आहे? नारायण मूर्ती. आणि विचारतात रतन टाटा. तुम्हाला माहिती आहे उद्योजक या व्यक्तीचा आताच मृत्यू झालेला आहे. कोण? रतन टाटा. याच टाटाच्या नावानं काय लिहिलं आपल्याकडे? सर्वात मोठी काय इंजिन कंपनी बसलेली आहे. सर्वात मोठा उद्योजक कोण होता? रतन टाटा. पहा पश्चिम रेल्वे विभाग. काय? पश्चिम रेल्वे विभाग. दोन्ही विभाग, एक तर पश्चिम मध्य आणि पश्चिम रेल्वे. सगळ्याला कन्फ्युज झाला असं. इथं पश्चिम रेल्वे विचारली. आपल्या महाराष्ट्रात काय दोन ठिकाणी काय रेल्वेचे मुख्यालय दिलेले आहे. एक तर सीएसटी ला पण आणि एक चर्चगेटला पण आहे. पण मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात स्ट्रिक्ट ध्यानात कशी ठेवायची. कारण CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. काय? छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनस. ज्या वेळेस पश्चिम मध्य येते, काय येत आहे? पश्चिम मध्य. कसा भाग येतो? पश्चिम मध्य. असा शब्द आला का मध्य? पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय काय येते? पश्चिम रेल्वे. मला सांगा म मध्ये महाराज हे नाव त्याचं तयार होतं का नाही म पासून? म्हणून जर पश्चिम मध्ये जर आलं तर त्याचं जर मुख्यालय विचारलं तुम्हाला, मुख्यालय जर याचं मुख्यालय जर विचारलं तर सांगायचं CSMT. काय सांगायचं? CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. कोणत्या ठिकाणी? पश्चिम मध्य रेल्वे. त्याच्यानंतर विचारलं फक्त पश्चिम रेल्वे. कोणतं विचारलं होतं? पश्चिम रेल्वे. कोणतं विचारलं होतं? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय. आणि त्या पश्चिम रेल्वेचं मुख्यालय सांगायचं चर्चगेट. कुठं सांगायचं? चर्चगेट मुंबई. कोणत्या ठिकाणी? चर्चगेट मुंबई. ही जी मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? मला सांगा दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठे? दक्षिण मध्य. दक्षिण मध्य रेल्वे. तर दक्षिण मध्य रेल्वे सांगायचं सिकंदराबाद. कोणत्या ठिकाणी? सिकंदराबाद. सिकंदराबाद या ठिकाणी मी तुम्हाला सगळे मुख्यालय लिहून दिलेले आहे याच्या अगोदर. त्यासाठी तुमचं काल उखाण्यात सगळ्यात बांद्रा हेच मारला असेल CSMT. तर त्याचं काय होतं? चर्चगेट होतं. काय होतं? चर्चगेट. काय होतं? चर्चगेट. पहा, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? कोणता? स्वामी विवेकानंद. कोणता व्यक्ती आहे? स्वामी विवेकानंद. मला सांगा सर्वात पहिले स्वामी विवेकानंदचा जो गुरु होता त्या गुरुचं नाव काय होतं? त्याचा जो गुरु होता त्याचं नाव होतं परमहंस. काय होतं? परमहंस. स्वामी विवेकानंदाचा गुरु जर विचारला तर सांगायचं परमहंस. आणि या व्यक्तीचा जन्मदिवस आहे 12 जानेवारी. किती आहे? 12 जानेवारी. किती आहे? 12 जानेवारी. आणि हा 12 जानेवारी दिवस आपण राष्ट्रीय युवक दिवस, कोणता दिवस? राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा करतो. कोणाच्या जन्मार्थ? स्वामी विवेकानंद. त्याच्यानंतर ते राष्ट्रीय शिक्षण दिवस. कोणता दिवस? राष्ट्रीय शिक्षण दिवस. तर तो राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे 5 सप्टेंबर. कधीचा आहे? 5 सप्टेंबर. कधीचा आहे? 5 सप्टेंबर. मला सांगा कोणाच्या जन्मार्थ आपण साजरा करतो? तर सांगायचं कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. कोण होता व्यक्ती? सर्वपल्ली राधाकृष्ण. भारताचा पहिला उपराष्ट्रपती कोण होता? भारताचा पहिला उपराष्ट्रपती राहिलेला व्यक्ती कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. याच्या जन्मार्थ आपण करतो राष्ट्रीय शिक्षण दिवस. विचारतात तुम्हाला जागतिक शिक्षण दिवस कोणता? जागतिक शिक्षण दिवस. शिक्षण दिवस तर सांगायचा 5 ऑक्टोबर. किती सांगायचा? 5 ऑक्टोबर. किती सांगायचा? 5 ऑक्टोबर. त्याच्यानंतर पहा इथे राष्ट्रीय एकात्मता दिवस. कोणता? राष्ट्रीय एकात्मता दिवस सांगायचा 31. काय सांगायचा? 31 ऑक्टोबर. किती सांगायचा? 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबरला आपण दिवस साजरा करतो राष्ट्रीय एकात्मता दिवस. राष्ट्रीय एकात्मता दिवस. त्याच्यानंतर पहा राष्ट्रीय धर्मदाय दिवस कोणता? हा करतो आपण 5 सप्टेंबरलाच. कधी करतो? 5 सप्टेंबर. तो पण करतो राष्ट्रीय एकात्मता दिवस. राष्ट्रीय धर्मदाय ना, धर्मदाय दिवस. मला सांगा दहशतवादी विरोधी दिवस कधी साजरा करतो? दहशतवादी दिवस. दहशतवादी विरोधी दिवस 31 मे. कधी करतो? 31 मे दहशतवादी विरोधी दिवस. दहशतवादी विरोधी दिवस. विरोधी दिवस. त्याच्यानंतर मला सांगा एड्स दिवस 1 डिसेंबर. कोणता? 1 डिसेंबर एड्स दिवस. कोणता दिवस? एड्स दिवस. त्याच्यानंतर मला सांगा रक्तदान दिवस. रक्त दिवस. रक्त दिवस. रक्तदान दिवस 7 एप्रिल का 14 जून? 7 एप्रिल. किती आहे? 7 एप्रिल. आठवतो दिवस परत एखादा? पहा परत कसं काय? पहा महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही कुठे बंद केला? महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही कुठे? कोणत्या ठिकाणी? नाशिक का पुणे? नाशिकला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी. नाशिक. कोणत्या ठिकाणी? नाशिक. कोणत्या ठिकाणी? नाशिक. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी? नाशिक. मला सांगा परत नाशिकला काय? नाशिकला परत काय? आपल्याकडे जे नोट छपाई यंत्र कोणतं? नोट छपाई कारखाना. काय? नोट छपाई कारखाना.
कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. नाशिक. यानंतर नाशिकचं पहा, नाशिक मध्ये फेमस सांगतो मला आता काय काय. नाशिक हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कशाचा? द्राक्षांचा. द्राक्षांचा जिल्हा. या ठिकाणी त्र्यंबकेश्वर काय एक ज्योतिर्लिंग आहे. काय? त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. ज्योतिर्लिंग. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर 2चं साल्हेर शिखर. कोणतं आहे? साल्हेर शिखर. त्याच्यानंतर जी महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी गोदावरी नदीचा उगम. कोणती नदी? गोदावरी नदी उगम. त्याच्यानंतर काळाराम मंदिर. कोणतं मंदिर? काळाराम मंदिर. काळाराम मंदिर. त्याच्यानंतर पंचवटी. काय आहे? पंचवटी. त्याच्यानंतर मला सांगा इथे पांडव लेणी आहे. कोणती लेणी आहे? पांडव लेणी. कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात. आणि या जिल्ह्यात साक्षरता, आदिवासी साक्षरता जास्त आहे. कोणती? आदिवासी साक्षरता. त्याच्यानंतर एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प. कोणता? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प. कोणता आहे? औष्णिक विद्युत प्रकल्प. तो पण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्हा. कोणता जिल्हा? नाशिक. त्याच्यानंतर पहा पुणे. काय आहे? पुणे जिल्हा. कोणता जिल्हा आहे तो? पुणे. मला सांगा पुणे जिल्ह्यात काय फेमस आहे? मला सांगा सर्वात पहिले पुणे हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? कोणत्या नदीकाठावर आहे? मुळा आणि मुठा. कोणत्या नदीकाठावर आहे? मुळा, मुठा या नदीकाठावर वसलेले शहर कोणतं आहे? पुणे. पुण्याला परत सीआयडीचं मुख्यालय. कशाचं मुख्यालय? सीआयडीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? पुणे. त्याच्यानंतर पहा पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज. काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? शिवनेरी. त्याच्यानंतर शिवनेरी. कोणता किल्ला? शिवनेरी. कोणता? शिवनेरी किल्ला. कोणता? शिवनेरी किल्ला. मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात? जुन्नर. कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर तालुक्यात वसलेला आहे. त्याच्यानंतर राजगड पण इथे तिकडे आहे. राजगड पण कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? कोणत्या? पुणे जिल्ह्यात आहे. शिक्षणाचे माहेरघर. कशाचं? शिक्षणाचे माहेरघर. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात काय? शनिवार वाडा आहे. काय आहे? शनिवार वाडा. त्याच्यानंतर पाहिजे मुंबई. काय तो? मुंबई. ही कोणी महाराष्ट्राची राजधानी? काय? राजधानी. या ठिकाणी रेल्वेचे किती झोन आहेत? 2. किती झोन आहेत? झोन जर विचारले तर सांगायचं 2. एक पश्चिम मध्य आणि एक पश्चिम. रेल्वेचे किती झोन आहे? 2. त्याच्यानंतर मुंबई या ठिकाणी काय फेमस? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कोणतं आहे? संजय गांधी. कोणतं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बोरिवली. कोणत्या? आणि हा बोरिवली जिल्हा ज्यावेळेस मुंबईचं काय लोकसंख्येचं नियंत्रण आणण्यासाठी आपण किती जिल्हे निर्माण केले? तिथं 3. कोणकोणते? तालुके. काय केलेले? तालुके किती? बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला. किती? बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला. त्याच्यानंतर पहा मुंबई गेट ऑफ इंडिया. काय आहे? गेट ऑफ इंडिया. कोणत्या ठिकाणी? तर मुंबई या ठिकाणी. त्याच्यानंतर दादर. काय आहे? दादर चौपाटी. त्याच्यानंतर या ठिकाणी मुंबईला काय? समुद्र सपाटी. काय? समुद्र सपाटी भरपूर ठिकाणी. त्याच्यानंतर पहा आता नागपूर शहर. कोणतं शहर? नागपूर शहर. उपराजधानी. काय आहे? उपराजधानी. सर्वात पहिले लक्षात ठेवा उपराजधानी. त्याच्यानंतर नागपूरला आपण म्हणतो ऑरेंज सिटी. काय म्हणू लागतो? ऑरेंज सिटी. ऑरेंज सिटी. त्याच्यानंतर मला सांगा दीक्षाभूमी कोणत्या ठिकाणी? दीक्षाभूमी. मला सांगा नागपूर शहर कोणत्या नदी काठावर आहे? नाग नदी काठावर आहे. कोणता? त्याच्यानंतर इथं पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. कोणतं राष्ट्रीय उद्यान? पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि यालाच म्हणतात वाघाची राजधानी ओळखली जाते. कशाची राजधानी? वाघाची राजधानी. वाघाची राजधानी. वाघाची राजधानी ओळखलं जाणारं शहर कोणतं आहे? नागपूर. त्याच्यानंतर या ठिकाणी नागपूर या ठिकाणी मिहान प्रकल्प आहे. कोणता प्रकल्प? मिहान प्रकल्प. मिहान प्रकल्प. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणता प्रकल्प आहे? खापरी. कोणता आहे? खापरी प्रकल्प. त्याच्यानंतर सांगा नागपूरमध्ये काय परत फेमस? कापूस संशोधन केंद्र. कोणतं आहे? कापूस संशोधन केंद्र. कापूस संशोधन केंद्र. हे पण कोणत्या जिल्ह्यात रे भाऊ? नागपूर जिल्ह्यात आहे.
तोतलाडोह नागपूर हे जे धरण आहे कोणतं? तोतलाडोह. तोतलाडोह डोह धरण आहे हे तोतलाडोह धरण या जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात? नागपूर. इटियाडोह धरण कोणत्या नदीत आहे? इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? इटियाडोह गाढवी नदीवर आहे. गाढवी नदीवर. कोणत्या नदीवर? पहा, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? कोणतं धरण? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर. विचारतात तुम्हाला जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? विचारा काय विचारतात? जिल्हा. जर याचा जिल्हा विचारला तर सांगायचा छत्रपती संभाजीनगर. कोणता सांगायचा? छत्रपती संभाजीनगर. आणि या नदीवर कोणतं धरण आहे? तर या जलाशयाचं नाव विचारतात नाथसागर जलाशय. काय नाही? नाथसागर जलाशय. नाथसागर जलाशय हे कोणत्या नदीवर आहे तर सांगायचं गोदावरी. कोणत्या नदीवर भाऊ? गोदावरी नदी. कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी जर म्हटलं तर कोणती सांगायची? गोदावरी. त्याच्यानंतर पाहिजे नर्मदा नदी. कोणती नदी? नर्मदा. विचारतात नर्मदा नदीवर कोणतं धरण बांधलेलं आहे? सर्वात मोठं धरण याच्यावर सरदार सरोवर. कोणतं आहे? सरदार सरोवर. आणि ते सरदार सरोवर जर विचारलं तर समजा तुम्हाला कोणत्या राज्यात आहे तर सांगायचं गुजरात. कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्य. या गुजरात राज्यात वसलेलं सरदार सरोवर. त्याच्यानंतर पाहिजे कृष्णा नदी. कोणती नदी आहे ती? कृष्णा नदी. आणि या कृष्णा नदीवर धरण आहे बा नागार्जुन श्रीशैलम. कोणतं आहे? नागार्जुन श्रीशैलम. नागार्जुन श्रीशैलम हे आंध्र प्रदेश राज्यात आहे. कोणत्या राज्यात? भरपूर याच्यावर पण एक महत्वाचं लिहून घ्या. आंध्र प्रदेश राज्य. त्याच्यानंतर पाहिजे भीमा नदी. कोणती नदी आहे ती? भीमा. आणि या भीमा नदीवर उजनी प्रकल्प आहे. कोणता आहे? धरण जर विचारलं उजनी धरण. कोणतं धरण? उजनी धरण हे महाराष्ट्रात आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात विचारलं सांगायचं सोलापूर. कोणत्या जिल्ह्यात रे भाऊ? सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण. आणि हे धरण कोणत्या नदीवर? तर भीमा नदीवर. भीमा नदीचा उगम कुठे होतो? जर विचारला हिचा उगम तर सांगायचं भीमाशंकर. कुठे होतो? भीमाशंकर. त्याच्यानंतर कोणती? गोदावरी. हिचा होतो त्र्यंबकेश्वर. नाशिक. त्याच्यानंतर इथं कृष्णा येतो महाबळेश्वर सातारा. आणि हिचा होतो अमरकंटक या मध्य प्रदेश. कुठे होतो? अमरकंटक मध्य प्रदेश. हे याचे उगम. त्याच्यानंतर पहा येतो आता प्रश्न. सध्या भारतात किती राज्य व संघ राज्य आहेत? काय विचार तुम्हाला? भारतात किती राज्य व किती संघ राज्य आहेत? काय होतं? 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. आपल्याकडे भारतात पहिले काय होतं? 29 राज्य होते. काय होते? 29 राज्य होते. पण आता 29 राज्य राहिलेलं नाही. शेवटचं राज्य होतं तेलंगणा. कोणतं होतं? तेलंगणा. कारण जम्मू आणि काश्मीर हा काय झालेला आहे? केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. पहिले त्याला कशा दर्जा होता? राज्याचा दर्जा होता. कसा होता? राज्याचा दर्जा होता. पण आता त्याला त्याचा राज्याचा दर्जा काढून घेतला आणि त्याला कशात ऍड केले? केंद्रशासित प्रदेश. आणि त्याच्यामुळे 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र झालेले आहे. दादर नगर हवेली आणि दमन दीव. त्याच्यानंतर पहा 8 केंद्रशासित प्रदेश. विचारतात आपल्याला कोणकोणता केंद्रशासित प्रदेश कोणकोणत्या वर्षी निर्माण झालेला आहे? सर्वात पहिला केंद्रशासित प्रदेश जो पहा अंदमान निकोबार. कोणता येतो? अंदमान निकोबार. त्याच्यानंतर पहा नंबर 2 ला येतो पहा दिल्ली. कोणता येतो? दिल्ली. आणि त्याच्यानंतर पहा नंबर 3 ला येतो लक्षद्वीप. कोणता येतो? लक्षद्वीप. आणि हे तिन्ही केंद्रशासित प्रदेश एकाच दिवशी निर्माण झालेले आहे. 1 नोव्हेंबर 1956. कधी झालेले? 1 नोव्हेंबर 1956 ला हे 3 कोणते? अंदमान निकोबार, दिल्ली आणि लक्षद्वीप हे तिन्ही केंद्रशासित प्रदेश एकाच वर्षी निर्माण झालेले आहे. त्याच्यानंतर नंबर 4 ला नंबर लागतो पहा पुदुचेरी. कोणता लागतो? पुदुचेरी. आणि हे पुदुचेरी निर्माण झालेले पहा 16 ऑगस्ट. कधी झालेलं आहे? 16 ऑगस्ट 1962 ला. कधी झालेलं आहे? 16 ऑगस्ट 1962 ला. फक्त कोणता? पुदुचेरी. कोणता? पुदुचेरी. नंबर 5 ला नंबर लागतो पहा चंदीगड. कोणता लागतो? चंदीगड. कशाचा नंबर लागतो? चंदीगड. आणि हा चंदीगड होतो चंदीगड होतो 1 नोव्हेंबरला. कधी होतो? 1 नोव्हेंबर. कधी होतो? 1 नोव्हेंबर 1966 ला. कधी होतो? 1 नोव्हेंबर 1966 ला. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तुम्हाला नंतर. पुदुचेरी जर म्हणलं तर 16 ऑगस्ट 1962 आणि चंदीगड 1 नोव्हेंबर 1956. त्याच्यानंतर नंबर 2 ला सुरुवात होती. काय होतं? लडाख आणि जम्मू काश्मीर. कोणता होतो? लडाख आणि जम्मू काश्मीर. किती? 6 नंबर
आणि किती नंबर 7 नंबर कोणता लडाख आणि जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर काय होतो लडाख जम्मू आणि काश्मीर हे दोन्ही पहा. या दोन्हीचा 31 ऑक्टोबर कधी होतात हे 31 ऑक्टोबर 2019 कधी होतात 31 ऑक्टोबर 2019 ला. कोणते लडाख आणि जम्मू काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबर 2019 ला. त्याच्यानंतर 8वा केंद्रशासित प्रदेश याच्यात काय होतं ज्यावेळेस एक शिल्लकचा होता दादर नगर हवेली आणि दीव दमन. कोणता दादर नगर हवेली. दादर नगर हवेली आणि दीव दमन हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करतात 26 जानेवारी 2020 कधी करतात 26 जानेवारी 2020 ला. दादर नगर हवेली आणि दीव दमन हे काय झालेले असतात ऍड झालेले असतात. एकूण किती केंद्रशासित प्रदेश 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झाले का सगळे. कोणकोणत्या वर्षी कोणकोणता निर्माण झालेला आहे पहा. अंदमान निकोबार दिल्ली आणि लक्षद्वीप 1 नोव्हेंबर 1956. त्याच्यानंतर पुदुच्चेरी 16 ऑगस्ट 1962. चंदीगड 1 नोव्हेंबर 1966. लडाख आणि जम्मू काश्मीर 31 ऑक्टोबर 2019 आणि त्याच्यानंतर दादर नगर हवेली दीव दमन 26 जानेवारी 2020. त्याच्यानंतर मला सांगा अंदमान निकोबारची राजधानी. अंदमान निकोबारची राजधानी काय श्रीविजयपुरम. काय आहे कारण याची नवी राजधानी झाली श्रीविजयपुरम. कोणती झालेली आहे श्रीविजयपुरम. त्याच्यानंतर मला सांगा दिल्लीची राजधानी काय दिल्ली. दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशची दिल्लीचे काय आहे दिल्ली. त्याच्यानंतर लक्षद्वीपची काय कारावती. काय आहे कारावती. त्याच्यानंतर पुदुच्चेरीची काय पुदुच्चेरीच. त्याच्यानंतर चंदीगड. चंदीगड. त्याच्यानंतर लडाखची लेह आणि जम्मू आणि काश्मीरची श्रीनगर. काय श्रीनगर. आणि या अंदमान निगर ही जे दीव दमन आहे ना याची दमन झालेली आहे फक्त. काय झालेली आहे दमन. ह्या याच्या राजधानी काय राजधानी. समजलं का इथपर्यंत. केंद्रशासित प्रदेश कोण काय अडचण नाही. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. त्याच्यानंतर पहा शेवटचा प्रश्न. भारताचे जमीन सीमा किती देशासोबत जोडलेली आहे. किती सीमा आहे तर 7 सीमा आहे. कोणत्या भारताची जी आपली जमीन सीमा आहे किती अवांतर किती देशांना जोडलेली आहे. पहा सर्वात नंबर 1 ला जोडते पहा पाकिस्तान. कोणत्या जोड्या देशाला पाकिस्तान. त्याच्यानंतर अफगाणिस्तान. काय अफगाणिस्तान. त्याच्यानंतर चीन. त्याच्यानंतर नेपाळ. त्याच्यानंतर भूतान. बांगलादेश आणि म्यानमार. श्रीलंका नाही कारण काय झालेलं वेगळं झालेला आहे. पहा मला सांगा पाकिस्तान बोलू नका. पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान बांगलादेश आणि म्यानमार 1 2 3 4 5 6 आणि 7 किती आहे 7 देशाला भूसीमा लागलेल्या आहे. कुठं भारताला. मला सांगा पाकिस्तानची राजधानी काय इस्लामाबाद. काय इस्लामाबाद. पाकिस्तानची राजधानी काय इस्लामाबाद. त्याच्यानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबूल. काय ती काबूल. त्याच्यानंतर चीनची राजधानी ती बीजिंग. काय ती बीजिंग. त्याच्यानंतर नेपाळची ती काठमांडू. काय ती काठमांडू. त्याच्यानंतर भूतानची ती थिंपू. काय ती थिंपू. बांगलादेशची ती ढाका. आणि मला सांगा म्यानमारची राजधानी काय नेपिडिओ. काय ती नेपिदिओ. काय ती नेपिदिओ. काय ती नेपिदिओ ही म्यानमारची राजधानी आहे. एवढे 7 देश भारताला लागून असलेले देश आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान बांगलादेश. तर मित्र या ठिकाणी आपल्या कालच्या पोलीस भरतीचं जो पेपर झाला होता त्याचं जीकेचं विश्लेषण या ठिकाणी झालेलं आहे. तरी तर खरं सर पण